नमस्कार मित्रांनो, ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्न उत्तर स्वरूपात महाराष्ट्रातील सर्वात उंच, जास्त, प्रथम, लहान, मोठे प्रश्न उत्तर स्वरूपात माहिती पाहणार आहोत. हे होतं याचं भाग 1. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच, जास्त, प्रथम, लहान, मोठे याबाबत माहिती पाहणार आहोत. तर हे आहे याचं भाग 1. तर प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? याचं उत्तर आहे अहमदनगर. आणि अहमदनगरचं क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे मुंबई शहर. आणि मुंबई शहराचे क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते आहे? याचं उत्तर आहे मुंबई शहर. आणि 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहराची लोकसंख्या आहे 1,24,42,373. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते आहे? याचं उत्तर आहे मुख्य सचिव. आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 5. प्रश्न असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे कळसुबाई. आणि कळसुबाईची लांबी आहे मीटरमध्ये 1646 मीटर आणि फीटमध्ये 5400 फीट. तर मित्रांनो, कळसुबाई हा अकोला तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, कळसुबाई हे शिखर अकोला तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे. कळसुबाईची लांबी आहे 1646 मीटर, फीटमध्ये आहे 5400 फीट. तर उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर किंवा फीट्समध्ये 5400 फीट्स आहे. हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. तर लक्षात असू द्या मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे आहे? तर याचं उत्तर आहे प्रवरानगर, लोणी. सन 1945 मध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी कारखाना महाराष्ट्रातील अहमदनगर येथील प्रवरानगर येथे स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आणि सन 1951 मध्ये त्याला मान्यता मिळाली. तर लक्षात असू द्या मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना प्रवरानगर, लोणी येथे आहे. आणि त्याची सुरुवात कोणी केली असं प्रश्न आला तर याचं उत्तर आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील पहिला खाजगी साखर कारखाना कुठे आहे? तर याचं उत्तर आहे हरेगाव, बेलापूर. हे आहे अहमदनगर जिल्ह्यात. याची स्थापना झाली 1920 साली. तर प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? तर याचं उत्तर आहे श्यामची आई. आणि याचं स्पष्टीकरण असं आहे, 1954 साली या चित्रपटाला भारतीय केंद्र शासनातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे वर्धा. आता प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? तर याचं उत्तर आहे वर्धा येथे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र स्थापन करण्यात आले. आता प्रश्न क्रमांक 12.
महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते आहे? तर याचं उत्तर आहे तारापूर. तारापूर हे गाव पालघर जिल्ह्यात आहे. याची क्षमता आहे 420 मेगावॅट. तारापूर अणुऊर्जा केंद्र हा भारतातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. 160 मेगावॅट क्षमतेच्या 2 अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प 1969 साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, तारापूर अणुविद्युत प्रकल्प हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो रायगड, खोपोली, रायगड. आता याची क्षमता आहे 72 मेगावॅट. खोपोली हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक औद्योगिक शहर आहे. खोपोली जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे आहे. भारतातील पहिले खाजगी मालकीचे जलविद्युत केंद्र टाटा कंपनीने खोपोली येथे बांधले आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. आता प्रश्न 14 आहे, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कर्नाळा रायगड. तर हे महाराष्ट्रातील कर्नाळा रायगड हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. कर्नाळा येथील निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असून 150 जातीचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतार पक्षी, कोतवाल, बहिरी, ससाना, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात. लक्षात असू द्या मित्रांनो. पॉइंट नोट करत चला डायरीमध्ये. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे स्थित आहे? तर याचं उत्तर आहे पुणे आणि त्याची स्थापना झाली 1848 साली. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्यांनी उचललेल्या या पावलामुळे महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशा बदलली होती. पुण्यात ज्या ठिकाणी ही शाळा सुरू करण्यात आली होती तिथे एक स्मारक होणार आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी 7 जुलै 1854 मध्ये मुंबई येथे सुरू झाली. कावसजी दावर यांनी 5 लाख भांडवल गुंतवून ही गिरणी सुरू केल्याचे एका पुस्तकात म्हटलं आहे. ती त्यांनी यशस्वी चालवून दाखवली. बॉम्बे स्पिनिंग मिल या नावाची ही गिरणी होती. आता आहे प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील पहिले दैनिक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्रक होते. याची सुरुवात 1849 मध्ये झाली. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी स्थापन केलेले हे वृत्तपत्र 103 वर्ष चालले आणि शेवटी 1991 साली बंद पडले. 15 ऑगस्ट 1904 पासून दैनिक झाले. हे मराठी भाषेतील पहिलं दैनिक. आता आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते? तर याचं उत्तर आहे दर्पण. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र होते. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण आणि दिग्दर्शन नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरू केले. आता आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील पहिले मासिक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो दिग्दर्शन. दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतील पहिले मासिक दिग्दर्शन त्यांनी इसवी सन 1840 साली सुरू केले. दिग्दर्शन मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहास या विषयावरील लेख व नकाशे आकृत्यासह प्रकाशित करत असे. तर आता प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिले लोह फुलात प्रकल्प कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई. याची स्थापना 1927 साली झाली. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई 1972.
प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो सोलापूर. सोलापूर या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस अकलूज येथे पडतो. अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव नीरा नदीकाठी वसलेले आहे. सातारा येथे सर्वात कमी 400 मिलीमीटर पाऊस पडतो. लक्षात असू द्या मित्रांनो. IMP पॉइंट आहे, डायरीमध्ये नोट करून ठेवत चला. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई. इसवी सन 1888 साली स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. लक्षात असू द्या मित्रांनो. शेवटचा प्रश्न 25. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह कोणते आहे? याचं उत्तर आहे षण्मुखानंद हॉल मुंबई. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह आहे. मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सर्वात उंच, जास्त, प्रथम, लहान, मोठे याबाबत 25 प्रश्न उत्तर स्वरूपात माहिती. हे होतं याचा भाग 1. तर मित्रांनो अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली GK GS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ओनली GK GS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ओनली GK GS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो. आपलं प्रेम आणि स्नेह असाच आपल्या ओनली GK GS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर ठेवा. धन्यवाद मित्रांनो.